पूर्णपणे या ठिकाणी आता तयारी केलेली आहे। यासाठी 7200 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला आहे आणि आजपासून म्हणजेच गुरुवार 26 फेब्रुवारी पासून आता फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपयांचा हप्ता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। जर तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आलेले नसतील तर ते सुद्धा या ठिकाणी आज जमा होऊ लागलेत। तसेच फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलाय। जशा प्रकारे जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आला तशाच प्रकारे फेब्रुवारीचा आता 1500 रुपयांचा मेसेज येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरती आल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यातील जवळपास 52 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात सरकारच्या माध्यमातून आले होते। त्यानंतर महिला तक्रार करू लागल्या होत्या की फेब्रुवारी महिन्याचा आता देखील या ठिकाणी शेवट होत आहे। आज वार आहे गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी आहे आणि या महिन्यात फक्त 28 दिवस असतात, कारण बाकीच्या महिन्यात 30 दिवस 31 दिवस असतात, परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात। त्यामुळे हा महिना पूर्णपणे संपलेला आहे। आज तारीख 26 आहे, मग या महिन्याचे पैसे का सोडले नाहीत अशी तक्रार जेव्हा महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत करण्यात आली त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास 7200 कोटी रुपयांचा निधी बँकेच्या खात्यावरती सोडण्यास या ठिकाणी आता सुरुवात केल्या। बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आता महिलांनी गर्दी केल्या। महिलांना डबल मेसेज या ठिकाणी येऊ लागलाय। म्हणजे काल परवा मागील 2-3 दिवसामध्ये 1 जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आलेला होता, तशाच प्रकारे आता डबल मेसेज आज फेब्रुवारी महिन्याचा देखील आल्याचा या बँकेच्या खात्यावरती आणि या जिल्ह्यामध्ये आज पाहायला मिळू लागला आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, महाराष्ट्र बँकेत ज्यांनी ज्यांनी खातं खोललंय, त्यानंतर आता बँक ऑफ इंडियामध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय, पोस्ट ऑफिसमध्ये ज्या ज्या महिलांनी खातं उघडलंय त्यांना जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज या ठिकाणी आता आलेलाच आहे। त्याचबरोबर त्याच महिलांच्या बँकेच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपयांचा मेसेज अगदी पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलच्या वरती, म्हणजे जशा प्रकारे जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आला तशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपयांचा मेसेज आज पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, 100% खरी माहिती आहे। तुम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। त्यांनी जानेवारीचे पैसे पाठवले होते, परंतु एकत्र हे पैसे या ठिकाणी सोडण्यात येत नसतात, कारण तशा प्रकारे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम या ठिकाणी आलाय की एकत्र सर्व महिलांच्या खात्यावरती आता एकदाच हे पैसे या ठिकाणी सोडले जात नसतात। परंतु काल ज्या ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय त्यांना फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये आल्याचा मेसेज आपल्या मोबाईलवरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याचा GR या ठिकाणी कालच काढण्यात आला होता। तशा प्रकारे महिलांना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांची सुरुवात लाडक्या बहिणींनो झाली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज मेसेज येणार आहे, कारण मागील 2-3 दिवसामध्ये आम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मेसेज येणार आहे हे सांगितलं होतं, तशा प्रकारे सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे जमा झाले। त्यानंतर फेब्रुवारी पण आता या ठिकाणी आता बुधवारी, काल, त्या ठिकाणी परवा दिवशी, मंगळवारी असं 3 दिवस पैसे जोरदार वाटप सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, मागील सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस वाटपाची या ठिकाणी निवडले होते। या 3 दिवसामध्ये तुम्हाला फक्त जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी महिलांना सोडले। मग महिला त्या ठिकाणी विचार करू लागल्या होत्या की सरकार असं का करतंय, पैसे या ठिकाणी 2 महिन्याचे देते असं सांगतंय, परंतु फक्त एकाच महिन्याचे का सोडतंय। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जे पैशांचं वितरण होणार होतं तर ते फक्त एका महिन्याचे मागील 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण होणार होतं, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, त्यानंतर 3 दिवसानंतर हे पैशांचं वितरण होणार होतं। आजपासून आता फेब्रुवारी महिन्याचे पैशांचे वितरण सुरू झालंय। म्हणजे आज वार आहे गुरुवार, त्यानंतर उद्या शुक्रवार, त्यानंतर शनिवार, पुढील 3 दिवस आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे या ठिकाणी 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे।
त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होण्यासाठी वगळण्यात येणार आहे, कारण सर्वच लाडक्या बहिणींना ही आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत. कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले मागच्या वेळी आता महिलांनी काय केलेलं आहे, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती KYC करत असताना या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये जसं की जळगाव असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बीड, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये काय केले, महिलांनी KYC करत असताना त्यांच्या नवऱ्यांची देखील KYC या ठिकाणी केल्या आणि त्यांचा सुद्धा आम्ही लाडक्या बहिणीचा आहोत अशा प्रकारे खोटं सांगून अर्ज भरला होता. त्यामुळे महिलांना पैसे वितरणासाठी मोठा प्रॉब्लेम येत होता. अखेर सरकारच्या माध्यमातून चौकशी केल्यानंतर जवळपास आता 25 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र केल्याची माहिती समोर येते. मग त्या 25 लाख लाडक्या बहिणी आता तुम्ही आहेत का, यामध्ये तुमचा अर्ज गेलाय का, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. कारण काल परवा ज्यांनी आता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय त्यांना डबल मेसेज आलाय. म्हणजे जानेवारी महिन्याचे तर 1500 रुपये आल्याचा मेसेज तर त्यांना आलेच आहे, पण त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपयांचा मेसेज आलेला आहे त्यांना. तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्याचा आला नसेल तर तुम्हाला काय काय करायचं आहे, काय चुका तुमच्या झाल्यात का, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे, सर्व माहिती अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने काय सांगितलं होतं, ज्यावेळी आम्ही GR काढतो त्याच वेळी पैशांचं वितरण होत असतं. तुम्हाला माहित आहे गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सगळीकडे बातम्या पसरल्या होत्या. कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु महिलांच्या खात्यावरती काही केल्याने पैसेच येत नव्हतं. त्याची महत्त्वाची 4 कारणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं. महिलांनी कुणी KYC त्या ठिकाणी आता केली नव्हती आणि काही महिलांनी KYC केली होती परंतु चुकीच्या मार्गाने केली होती. त्यामुळे हा प्रॉब्लेम एक होता. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या राज्याचे अर्थमंत्री व ते उपमुख्यमंत्री पण होते, तर ते अजितदादा पवार यांचं मागील 15 दिवसांच्या पाठीमागे निधन झालं होतं. त्यामुळे सरकारला पैसे वितरण करण्यासाठी मोठा प्रॉब्लेम येत होता. अखेर सरकारच्या माध्यमातून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून GR मंजूर करण्यात आला. कारण लाडकी बहीण योजनेच्या आता लाभार्थ्यांना ज्यावेळी अर्थमंत्र्यांचं निधन होतं, आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार होते, अर्थमंत्र्यांचं निधन होतं, त्यावेळी केंद्राची एक सही लागत होती. ते म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे साहेबांनी सही आणली आणि ती सही घेऊन आता आपल्या राज्याचे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थमंत्री कोण आहेत, तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यांनी जानेवारी महिन्याचा मागील सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस पैशांचं वितरण या ठिकाणी केलं. त्यानंतर आता वार आहे त्या ठिकाणी गुरुवार, आज गुरुवार त्या ठिकाणी पैशांचं वितरण सुरू झालंय. मग हे पैसे कधीपासून वाटप होणार आहेत, लक्षात ठेवा. सकाळच्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण कुणालाही झालं नाही, म्हणून सरकारच्या माध्यमातून आता टायमिंग पैशांचं वाटपाचं बदललं आहे. ते म्हणजे बरोबर या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा 3 ते 6 वाजेपर्यंत या ठिकाणी आज या 6 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तुम्हाला 1500 रुपये फेब्रुवारीचे येतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये पुढील 6 जिल्ह्यामध्ये येतील. असं 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण तुमच्या थेट बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये करण्याची ऑर्डर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आज गुरुवारी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. मग आता लाडक्या बहिणींनो, हे पैशांचं वितरण जे आहे तर ते नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये मिळणार आहे, तुम्हाला वाटत असेल सर्वच बँकामध्ये मिळणार आहे, तर अजिबात नाही. फक्त याच बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. ते म्हणजे महाराष्ट्र बँक, दुसरी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आलेला आहे, त्यांना फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपयांचा मेसेज घेण्यासाठी तयार राहायचं आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले ज्यांना जानेवारीचा मेसेज आला त्यांनाच फेब्रुवारीचा मेसेज या ठिकाणी आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी आता तयार राहायचं आहे. मेसेज मोबाईलवरती कोणत्याही वेळेला तुम्हाला येऊ शकतो. तुम्हाला रात्रीत येऊ शकतो का पुढील 5-10 मिनिटांमध्ये येऊ शकतो, ते या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कारण जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या. 6 जिल्ह्यामध्ये दिवसा पैसे वाटप होणार आहेत, 6 जिल्ह्यामध्ये रात्री पैसे वाटप होणार आहेत. परंतु आज गुरुवारी एका सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. कारण महिन्याला एकनाथ शिंदे साहेब पैसे वाटत असतात. तुम्हाला पण माहित आहे शिंदे साहेब तुमच्यावर त्या ठिकाणी खूप प्रेम करतात आणि तुमचा सुद्धा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. ते जे बोलतात
तर ते 100% करून दाखवतात। तशा प्रकारे त्यांनी डीबीटीचं बटन आज गुरुवारी सकाळी दाबलं होतं, परंतु या ठिकाणी सर्व बँकांचा सर्व्हर दुपारी 2 वाजेपर्यंत डाऊन होता, त्यामुळे महिलांना वाट बघून पण पैशांचं वितरण झालं नव्हतं। अखेर सरकारच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मग कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे, 152 तालुके आज गुरुवारसाठी निवडल्याचं या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यासाठी पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा गुरुवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। मग हे पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत? तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वांना मिळाला म्हणल्यावर त्या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता सर्वांना मिळेल, परंतु लाडक्या बहिणींनो तसं अजिबात नाही आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून जो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम आलाय, तर तो जानेवारी महिन्यासाठी अजिबात लावलेला नव्हता। फेब्रुवारी महिन्यासाठी मात्र या ठिकाणी ज्या श्रीमंत महिला आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नव्हत्या, त्या हप्ता घेत असल्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे नियमावली आता बदलण्यात आल्या, त्यामुळे महिलांना पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ लागलाय। मग तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही 4 कामे करायची आहेत। ही 4 कामे केली तर पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होणार आहे। कारण काल परवा ज्यांनी आता ही 4 कामे केलीत त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या थेट खात्यावरती आलेलं आहे। ते 4 कामे कोणते करायचे आहेत, कोणत्या नियमानुसार पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला नक्की बघायचं आहे। आता बघा, पहिला नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय। या ठिकाणी 7/12 उतारा सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्या महिलांचा आता नवऱ्याचा किंवा पतीचा किंवा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडिलांचा चेक करण्यात आलाय। 7/12 उतार्यामध्ये जास्त जमीन असणाऱ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सोडलेला नाही। जानेवारी महिन्याचा हप्ता सोडला, परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला नाही। याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणते, जमीन जास्त आहे म्हणल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कशाला पाहिजे? कारण महिलांना या ठिकाणी जमीन जास्त आहे, काहींना 10 एकर, काहींना 15 एकर, काहींना 20 एकर। मग तुमची जमीन जास्त आहे तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कशाला पाहिजे असं सरकार या ठिकाणी म्हणतंय। त्यामुळे तुमची जर जमीन या ठिकाणी सरकारने लावलेल्या नियमामध्ये म्हणजे 7 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी पहिल्या नियमानुसार अजिबात होणार नाही। मग आज वार आहे गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी कोणाकोणाला पैशांचं वितरण फेब्रुवारी महिन्याचं होणार आहे हे सुद्धा तुम्हाला झटपटपणे यादी पुढे लगेच सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला दुसरा नियम लावण्यात आलाय, ज्यामध्ये जवळपास 13 पेक्षा लाख त्या ठिकाणी लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। मग 13 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र का होणार आहेत, तर सर्वांनी आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। इकडे बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, या ठिकाणी महिलांच्या घरामध्ये 3 चाकी गाड्या किती आहेत? बघा, 3 चाकी गाड्या काही महिलांच्या घरामध्ये 2 आहेत आणि 2 चाकी गाड्या किती आहेत? त्या ठिकाणी 2 चाकी गाड्या सुद्धा 3 ते 4 गाड्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2 चाकी गाड्यांचं या ठिकाणी पडताळणी करण्यात मागच्याच महिन्यामध्ये आलं होतं। त्यामुळे आता तुम्हाला वाटत असेल की आमची गाय घरला आलं नव्हतं, आमच्या गाड्या कशा आहेत, कसं काय माहीत झालं? तर लक्षात ठेवा, आपली गाडी ही आपल्या आधार कार्डच्या नंबरवर आपल्या घरातील लोकांच्या गाड्या किती आहेत, आपल्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी आहे का, सर्व काही चेक होत असतं। आपलं उत्पन्न देखील चेक होत असतं। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या घरामध्ये गाड्या किती आहेत? 2 चाकी गाड्या जर तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक आढळल्या तर अशा महिलांचा लाभ त्या ठिकाणी डायरेक्ट बंद करण्याच्या सूचना सरकारच्या माध्यमातून दिलेत। जानेवारी महिन्याचा हप्ता दिला, कोणतीही चेकिंग केली नव्हती, परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देत असताना सरकारच्या माध्यमातून विविध पडताळणी आता करण्यात आली होती। त्यामध्ये जवळपास 13 पेक्षा लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यानंतर आता पुढचा नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलाय, तो सर्वांनी आता काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि समजून घ्या। या नियमामध्ये आता भरपूर काही लाडक्या बहिणी अपात्र करण्यात येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आता येत आहे। तर तो म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये उत्पन्नाची मर्यादा बदललेली आहे। पहिला तुम्हाला किती होतं? 2.5 लाख होतं, आता 2 लाख त्या ठिकाणी करण्यात आले। त्यामुळे यामधून सुद्धा अनेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। आज गुरुवार आहे 26 फेब्रुवारी रोजी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे या ठिकाणी 1500 रुपये फेब्रुवारीचे सोडण्यात आले याची यादी झटपटपणे समजून घेऊया। परंतु या ठिकाणी तिसरा नियम जो लावण्यात आला आहे यामध्ये कोण कोण बाद होणार आहे, अपात्र होणार आहे हे सुद्धा बघून घेऊया।
आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या 2 याद्या सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेत. एक अपात्र यादी, एक पात्र यादी. मग आता अपात्र यादी आणि पात्र यादी अशा 2 याद्या सरकारच्या माध्यमातून का तयार करण्यात आल्या? कारण जवळपास या ठिकाणी 25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले. त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येऊन पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम होता. अखेर सरकारच्या माध्यमातून आता ही जी पडताळणी आहे तर ती गुरुवारी सकाळी या ठिकाणी पूर्ण झाली. सकाळी त्या ठिकाणी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नव्हतं. अखेर दुपारी 2 नंतर सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सुरू झालं आहे. सरकारने सांगितले दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिवसा 6 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होईल. त्यानंतर रात्रीच्या टप्प्यामध्ये 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत या वेळेमध्ये उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होईल असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे महिलांना तशा प्रकारे पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊ लागला आहे. ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना जशा प्रकारे जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आला तशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज फक्त या 12 जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2 मेसेज या ठिकाणी येऊ लागलेत. 2-3 दिवसाच्या पाठीमागे पहिला मेसेज जानेवारीचा आला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपयांचा मेसेज थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागला आहे. आता तुम्हाला सांगत आहे अशा जिल्ह्यांची यादी ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागले आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिले 3 जिल्हे कोकणातील आहेत. बघा कोकणात तुम्ही राहताय, बघा कोकणातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय. ते म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याच्या साईडचाच एक जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर. या जिल्ह्यामध्ये ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, गोरगरीब आहेत, आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेत, अशा महिलांना या ठिकाणी मेसेज आता येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर आता पुढचा या ठिकाणी जिल्ह्याची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या. ते म्हणजे सातारा, नागपूर, या ठिकाणी नाशिक, त्यानंतर परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर बुलढाणा, बीड, नांदेड, लातूर आणि त्या ठिकाणी अकोला, धुळे, यवतमाळ, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.